नमस्कार, माझं नाव पंकज मोरे. मागील 12 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये ऍक्टिव्हली काम करत आहे. भरपूर लोकांचा प्रश्न येतात, सर मी जॉब सोडून ट्रेडिंग करू का? ट्रेडिंग मधनं खरंच इन्कम जनरेट होतं का? ट्रेडिंग हे एक करिअरचं माध्यम असू शकतं का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजतील. सुरुवातीला आपण बघूया की ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय असतं. ट्रेडिंग म्हणजे काय? ही एक स्पेक्युलेशन असतं की ज्याच्यामध्ये काय असतं की तुम्ही आज कुठला शेअर बाय केला तर तो शेअर आजच सेल करायचा. तर याला काय म्हणतात आपण की इंट्राडे ट्रेडिंग, की एकाच दिवशी बाय करायचं, एकाच दिवशी सेल करायचं. त्यानंतर ऑप्शन्स असतात की ऑप्शन्स मध्ये तुम्ही कॉल बाय करायचा, पुट बाय करायचा. तर ह्याची पण तुम्ही त्याच दिवशी सेल केला पाहिजे, त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. तुम्ही लॉंग टर्म मध्ये सुद्धा जाऊ शकता, तुम्ही फ्युचर ऑप्शन मध्ये पण करू शकता. तर हे सगळे ट्रेडिंगचे टूल आहेत. त्यानंतर कमोडिटी मध्ये तुम्ही गोल्ड मध्ये करू शकता, सिल्वर मध्ये करू शकता. तर याच्यामध्ये काय असतं की तुमची जी रिस्क असते ती रिस्क खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. आजच्या कंडिशन मध्ये जर मार्केट बघितलं आपण, तर मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जी आहे, जो सेन्सेक्स बघितला, निफ्टी बघितली, बँक निफ्टी बघितली, तर यांच्यामधली जी व्होलॅटिलिटी आहे की जे 2 मिनिटाला 5 मिनिटाला जो स्पाइक येतो अचानक, त्यामुळे भरपूर लोक याच्यामध्ये लॉस करतायत. सेकंड गोष्ट काय की जे टेक्निकल अनालिसिस आहे, टेक्निकल अनालिसिस मध्ये चार्ट आहे, इंडिकेटर आहे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत याच्यावर ज्यावेळेस डीप नॉलेज, डीप स्टडी केला, त्यानंतर मला कळालंय की हे जे इंडिकेटर आहे, तर हे इंडिकेटर कुठल्याही प्रकारचं काम करत नाहीये. हे फक्त आपल्याला दिशा देण्याचं काम करतात. ज्यावेळेस मोमेंट होऊन जाते त्यावेळेस इंडिकेटर काम करतो. दुसरी गोष्ट काय की टेक्निकल अनालिसिसचा सपोर्ट घेऊन आपण आपल्याला एक मार्केटची दिशा कळू शकते. सपोर्ट, रेजिस्टन्सला आपण स्टॉप लॉस लावू शकतो. ह्या गोष्टी टेक्निकल अनालिसिस मध्ये होऊ शकतात. माझं असं म्हणणं आहे की टेक्निकल अनालिसिस जे आहे याच्या जोरावर जर तुम्ही ट्रेडिंग करताल तर तुम्ही 100% लॉस मध्ये जाण्याची चान्सेस असतात. तिसरी गोष्ट की तुमच्या मेंटल स्ट्रेंथवर खूप डिपेंड असतं. तुमची मेंटल स्ट्रेंथ कशी आहे, तुम्ही कुठल्या प्रकारचा विचार करताय याच्यावर पण खूप गोष्टी अवलंबून आहेत. तुमच्यामध्ये जर जास्त ग्रेडिनेस, जास्त महत्वाकांक्षा असेल पैसे कमवायची, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय होतं की लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. ज्यावेळेस आपण रिस्क आयडेंटिफाय करतो, रिस्क मला किती लॉस होणार आहे याचा आधीच मेजरमेंट करून ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करतो, याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे माझं सांगणं आहे की जे नवीन लोक आहेत की ज्यांना ट्रेडिंग मध्ये करिअर करायचे किंवा ट्रेडिंगच करायचे जॉब सोडून, त्यांना माझं असं सांगणं आहे की त्यांनी जो हा मनात विचार आणलेला आहे हा चुकीचा विचार आहे. तुम्ही नॉर्मली स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करून चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये पैसे लावून तुम्ही आरामशीर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने SIP लावून त्याच्यामध्ये पण तुमची वेल्थ क्रिएट होऊ शकते. पण ट्रेडिंग हे असं माध्यम आहे की 100 लोकांपैकी 99%, 98% लोक जे आहेत ते लॉस करतायत. कारण की जो माणसाला ग्रीडीनेस असतो माणसामध्ये, त्यामुळे काय होतं की माणूस लॉस करतो आणि तो लॉस रिकव्हर करण्यासाठी परत परत लॉस करत जातो. तर माझं सर्वांना विनंती आहे की लॉंग टर्म मध्ये ज्याला वेल्थ क्रिएट करायची आहे त्याला स्टॉक मार्केट इतकं चांगलं माध्यम कुठलंच नाहीये. फक्त आपण काय केलं पाहिजे की चांगल्या कंपन्यांचे स्टॉक बाय करायचे, ते तसाच पोर्टफोलिओ मध्ये राहू द्यायचे, त्यांना सेल करायचं नाही. चांगल्या कंपन्या, ज्या वाईट कंपन्या आहेत ज्यांचे फंडामेंटल वीक होत आहेत, त्यांना लॉस मध्ये जर तुम्ही सेल केलं तर तुमचा अजून लॉस होण्यापासून तुम्ही वाचू शकता. दुसरी गोष्ट काय आहे की जी तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये पण SIP लावू शकता. म्युच्युअल फंड मध्ये पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करून वेगवेगळ्या ऍसेट क्लासचे म्युच्युअल फंड्स घेऊन त्याच्यामध्ये पैसे लावून SIP थ्रू तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. त्यानंतर तुम्ही गोल्ड ETF मध्ये, कमोडिटी मध्ये पैसे लावू शकता लॉंग टर्म साठी. त्याच्यामध्ये पण तुम्ही चांगल्या पद्धतीने जर तुम्ही ऍव्हरेज करत राहिलात, तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की या ट्रेडिंग पासून तुम्ही वाचलं पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंटची साथ धरली पाहिजे. कारण इन्व्हेस्टमेंट करूनच लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट होते खूप मोठ्या प्रमाणामध्ये. धन्यवाद.